असं असतानाच पंढरपुरात विठ्ठलाची दर्शन रांग 5 किलोमीटरपर्यंत तयार करण्यात आली आहे। तर 9 ते 10,000 भाविक क्षमतेचे 12 शेड या ठिकाणी गोपाळपूर रोडवर तयार करण्यात आले आहेत। तर भाविकांसाठी सर्व व्यवस्था दर्शन रांगेत उभी केली आहे। त्यामुळे आता प्रतीक्षा फक्त हरिनामाचा जयघोष करत येणाऱ्या वारकरी भक्तांची आहे। याच दर्शन रांगेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूया। आषाढी एकादशीच्या सोहळ्याची तयारी आता खरं तर सुरू करण्यात आली आहे आणि आता आपण आहोत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून गोपाळपूर रोडवर पदस्पर्श दर्शन रांग उभारणीचं काम सध्या सुरू आहे। रस्त्याची डागडुजी असेल आणि दर्शन रांगेची उभारणीचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे। आपण पाहू शकतोय की हे पत्रा शेड आहे। या एका पत्रा शेडमध्ये साधारणतः 800 ते 900 भाविक सामावतील इतक्या मोठ्या क्षमतेचे असे 12 पत्राशेड उभा करण्यात आलेले आहेत। साधारणपणे 9,000 भाविक या 12 पत्राशेडमध्ये सामावतील असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असणारे हे पत्राशेड इथून भाविक हरिनामाचा गजर करत मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत खरं तर मंदिरापर्यंत आणि विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनापर्यंत जाणार आहेत। यासाठीची संपूर्ण तयारी खरं तर मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। आपत्कालीन व्यवस्था असेल, वैद्यकीय मदत असेल, पोलीस यंत्रणा असेल, अशा सर्व गोष्टींसाठी कक्ष उभारणी या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि यातूनच आता भाविकांच्या प्रतीक्षेतून आणि हरिनामाच्या गजरातून आषाढीचा सोहळा जवळ येण्याची प्रतीक्षा खरं तर प्रत्येक पंढरपूरकरांना लागली आहे। आणि याच दर्शन रांगेतून विठ्ठल 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 हे नाव घेत प्रत्येक भाविक विठ्ठलाच्या चरणापर्यंत जाणार आहे। त्यासाठीच आता दर्शन व्यवस्था सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।